पिंपरी चिंचवडमधून एक मोठी बातमी समोर येते आहे। सांगवी पोलिसांनी अटकेत असलेल्या गणेश चव्हाण याच्याकडून चौकशीत महत्त्वाची माहिती मिळवत तब्बल 60 किलो गांजा जप्त केला आहे। दौंड तालुक्यातील पाटेखाण गावात विनोद धरे यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात जनावरांच्या गोठ्यात जमिनीत पुरलेला हा गांजा सापडला आहे। या प्रकरणात आतापर्यंत एकूण 74 किलो गांजा जप्त करण्यात आलेला असून विनोद धरे सध्या फरार आहे। त्याचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत। ग्रामीण आणि शहरी भागात गांजा विक्रीचं जाळं असल्याचं तपासात उघड झालेलं असून आणखी मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। NDPS ऍक्ट खाली गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये गणेश चव्हाण हा आरोपी पोलीस कस्टडीत आहे। काल त्याची पोलीस कस्टडी संपत होती, परंतु आम्ही पुन्हा एक दिवस मागवून घेतली। एक दिवस कस्टडीची मागणी केली, कोर्टाने ती मान्य केली आणि त्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास करताना असं निष्पन्न झालं की त्याचा एक पळून गेलेला फरार झालेला साथीदार आहे विनोद धरे, तर त्याच्या घरी काही माल असण्याची शक्यता वर्तवली त्याने। त्यानुसार आम्ही त्याच्या गावी पाटेखाण तालुका दौंड या ठिकाणी टीम पाठवली। त्यांनी पूर्ण सर्च घेतला, तर तिथं जनावरांचा गोठा जो असतो, गोठ्यामध्ये खाली पुरून ठेवलेलं होतं गांजा। साधारण 60 किलो 80 ग्रॅम असा गांजा त्या ठिकाणी मिळून आला। तर टोटल आता या केसमध्ये 74 किलो गांजा आपल्याला मिळून आलेले। अधिक पुढं अजून तपास सुरू आहे, अधिक काही अजून माल मिळण्याची शक्यता आहे। ऑलरेडी गणेश चव्हाण जो आहे तो पोलीस कस्टडीतच आहे। विनोद धरे जो आहे त्याचा शोध सुरू आहे, तो मिळून आल्यास अजून अधिक माहिती मिळू शकते। हा जो मुद्देमाल आहे तो नेमका कुणाचा आहे, या दोन्हीपैकी आरोपींचा, आणि तो कशा पद्धतीने विकला जाणार होता? नाही, हे दोघे हॅबिच्युअल आहेत। यांच्यावरती पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत। गणेश चव्हाणवरती पूर्वीचे 2 गुन्हे दाखल आहेत आणि हे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये असे गांजा सप्लाय करतात आणि हे साधारण बाहेरच्या राज्यातून आणतात अशी माहिती आहे आम्हाला। तर त्या दृष्टीने योग्य तो तपास सुरू आहे।